नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शेअर बाजारातील घसरण थांबायचं काही नाव घेताना दिसत नाहीये। बहुतांश गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ सध्या तोट्यात गेलेत। अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार पुन्हा एकदा पारंपरिक गुंतवणूक पर्यायांकडे वळताना दिसत आहेत। मुदत ठेव योजना ही सर्वात सुरक्षित म्हणजेच FD ही सर्वात सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारी लोकप्रिय योजना आहे। बहुतेक लोक पैसे गुंतवण्यासाठी बँक FDचाच अवलंब करतात। तुम्ही देखील जास्त व्याजदर देणारी बँक जर शोधत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा 5 बँकांमधील आणि त्यांच्या FDच्या रिटर्न्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अगदी 7.85% पर्यंतचा व्याजदर मिळू शकतो। यामध्ये सगळ्यात पहिली बँक आहे ती म्हणजे देशातील आघाडीची खाजगी बँक HDFC बँक, जी आपल्या ग्राहकांना 18 ते 21 महिन्यांच्या कालावधीसह मुदत ठेव योजनेवरती 7.25% व्याजदर देते। हे व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.77% आहेत। भांडवलाच्या बाबतीत HDFC बँक देशातील सर्वात मोठी दुसरी संस्था आहे। शेअर बाजारामध्ये दिग्गज कंपन्या कोसळत असताना HDFC मात्र नफ्यामध्ये आहे। त्यानंतर दुसरी बँक आहे ICICI बँक, जी आपल्या ग्राहकांना 15 ते 18 महिन्यांच्या मुदत ठेव योजना ऑफर करते। बँक सध्या FD वरती 7.25% व्याजदर देत आहे। हाच व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.85% पर्यंत ते वाढवूनही देत आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे कोटक महिंद्रा बँक। कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना 390 दिवस ते 391 दिवसांच्या मुदतीसह FD वरती 7.4 एवढे टक्के व्याजदर देते आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच व्याजदर 7.9% पर्यंत वाढवता येतोय। त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ बडोदा। आपल्या ग्राहकांना 2 ते 3 वर्षांच्या कालावधीसह FD वरती 7.15% व्याजदर ते ऑफर करते। हे व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.65% पर्यंत आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया। आपल्या ग्राहकांना 456 दिवसांच्या मुदतीसह FD वरती 7.3% व्याजदर देते। हे व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.8% पर्यंत वाढवून मिळत आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या बँका सर्वात जास्त व्याजदर तुम्हाला देऊ शकतात। तर मग मित्रांनो, जर तुम्हाला FD करायची असेल तर ह्या बँका सर्वात सुरक्षित मानल्या जातात, कारण खाजगी क्षेत्रातील ह्या बँका सर्वात जास्त मार्केट शेअर ठेवून आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।